फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. आमचे पंच दोन्ही सज्ज झालेले आहेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशनशी संलग्न पंच आहेत, ज्यांनी कित्येक मेगा इव्हेंट्स मध्ये पंचांची अतिशय चांगली भूमिका पार पाडली आहे. सुनील मात्रे पंच, सुरेश घरत, त्यानंतर तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज, 17 वर्षांचा चांगला अनुभव आहे पाठीशी. सूत्रसंचालक, कव्वाली गायक आणि मंगलाष्टकांसाठी अतिशय फेमस आणि पॉप्युलर आहेत, भिवंडी तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत, मोहन भोईर. आपलं देखील हार्दिक स्वागत. दशरथ तरे यांना विनंती करते, या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 मध्ये उत्कृष्ट बेंजो वादक देखील आहेत, त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, आज निश्चितच श्रीमंत योगी श्रीमान छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांची जयंती आहे, आणि सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे वन मॅन शो साजन भोईर यांच्या वतीनं लक्ष कोटी शुभेच्छा. मित्रांनो, आपण या स्पर्धेच्या कालच्या दिवसावर म्हणजे पहिल्या दिवसावर जर नजर टाकली, जी साऊथ प्रभादेवी मुंबई या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिला सेमीफायनलचा सामना झाला. आई एकविरा कापूरबावडी या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला संघ होता जी साऊथ प्रभादेवी या संघ. आजच्या दिवसामधून बघूया मानाचा करंडक कोणता संघ हा मानाचा ताज आहे कशेळी गावचा कोण घेऊन जाते ते बघायचं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. एकंदरीत या स्पर्धेवर जर आपण नजर टाकली, दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. राखीव खेळाडू भायकला आणि बांद्रा संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कालच्या दिवसावर आपण जर नजर टाकली, हायलाइट्स कालच्या दिवसामध्ये पापुडिया 11 पार्ले या संघाने काल 4 षटकांमध्ये तब्बल 101 धावा कुठल्या होत्या. त्यामध्ये कुणाल याने 20 चेंडूंमध्ये नाबाद 86 धावांची खेळी साकारली होती आणि तब्बल 2 सामन्यांमध्ये 19 षटकार ठोकले होते. तब्बल त्याने 2 सामन्यांमध्ये 116 धावा कुठून काढल्या. लाजवाब फलंदाजी केली. कालच्या दिवसामधला खास हे आकर्षण राहिलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना करायची आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्याला बघायला मिळते. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी वृंदाकरिता स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना दीपेश आणि अब्दुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांच्या माहिती करत आणि सर्व
संघांच्या माहितीकरिता ही सूचना आहे तुमच्यापर्यंत. 4 षटकांचा निर्धारित सामना. पहिली षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेचे षटक. 2 षटकानंतर ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे. फक्त 1 मिनिटाचा ड्रिंक्स इंटरव्हल असेल याची नोंद घ्यायची. चेसिंग कंपल्सरी राहील याची नोंद घ्या. फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे ती आपण क्रॉसिंग करायची आहे. विशाल पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो बघायला मिळते आपल्याला. निश्चितच ह्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सर्व ट्रॉफीज वन मॅन शो साजन गुरुनाथ भोईर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेल्या प्रेक्षणीय सामना होणार आहे. अंतिम विजय संघासाठी त्यांच्याचकडून ही ट्रॉफी आहे. अंतिम विजय संघासाठी देखील त्यांच्याचकडून आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर पाहतोय उपविजयी, तृतीय विजय संघ, चतुर्थ विजय संघ, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीरासाठी त्यांच्याचकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. त्यानंतर सामनावीरासाठी आम्हाला जी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे ती स्वर्गीय गोवर जयराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री हर्षद दयानंद भोईर याचकडून आहे. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाहीर आभार व्यक्त करतोय. वेलकम बंटी तरे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बघा काही प्रेक्षक जे सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतोय आपण सीमारेषेच्या बाहेर व्हायचंय. चला सर्वांना विनंती आहे आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊन बसायचंय. सकाळचं सत्र आहे, फर्स्ट सेशन, मॉर्निंग सेशन. पहिला सामना रंगणार आहे 2 बलाढ्य संघांमध्ये. एच वेस्ट बांद्रा आणि ई वॉर्ड भायकाला या 2 संघांमध्ये. विशाल पहिल्या षटकातील पहिला चेंडू. चेंडू मात्र जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्या देत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. जागते राहूचा इशारा देणारा. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू निर्धाव विशाल याचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ई वॉर्ड भायकाला या संघाने. पुढे येऊन स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या, 5व्या, 6व्या प्रयत्नामध्ये झेल हातामधून निसटला. जीवनदान नामी संधी चालून आली होती पहिला गडी बाद करण्याची. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप झालेला आहे. 1 धाव देखील पूर्ण करतोय फलंदाज दीपेश. खातं कोलते संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे. बिनबाद एकाची सुरुवात आहे ती एच वेस्ट बांद्रा या संघाची. विशाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. सामना करेल फलंदाज अब्दुल. कट केलेला आहे बॅकफुटवर जाऊन. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त 1 धाव अब्दुलेला. अब्दुलेने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. बॉलिंग मार्कवर सज्ज होताना सामना करेल फलंदाज दीपेश. चेंडू पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मात्र घेताना थोडासा तिथे स्लिप झाला होता क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप झालेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 4. दीपेश याच्या बॅट मधून या 2 धावा. वैयक्तिक 3 धावांवर. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना विशाल. पुढे येऊन स्टेपाडून खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड खेळला होता. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दीपेश याच्या बॅट मधून आजच्या दिवसामधला पहिला मोठा फटका बघायला मिळते. बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. बिनबाद 10. पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळते ती एच वेस्ट बांद्रा या संघाची. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होताना. पुढे येऊन स्टेपाडून खेळलेला आहे. अजून एक दमदार फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 16, नन फॉर 16. तब्बल 15 धावांवर खेळते दीपेश, ज्याने 2 उत्तुंग षटकार ठोकलेले आहेत आणि खेळते अब्दुल वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट आपल्या संघाला मिळून दिलेली आहे. ती एच वेस्ट बांद्रा संघाची सलामीची जोडी. प्रमोदजी तरे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेळी, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कैलासवासी गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. पुन्हा एकदा आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र बघूया, दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज साईराज. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज अब्दुल. चांगली दमदार सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉइंट आहे, ऍडव्हान्टेज आहे एच वेस्ट बांद्रा या संघाचा जर आपण विचार केला तर. बघा, निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला टाइम आम्ही दिलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं कंप्लीट करावीच लागतील. सर्व संघांनी आम्हाला आजच्या दिवसामध्ये वेळी संदर्भात सहकार्य करायचे आहे. यानंतर जो सामना होणार आहे तो नायर हॉस्पिटल आणि बीएमसी पॅन्थर दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे आहे. पहिला चेंडू निर्धाव, अतिशय चांगला चेंडू होता. एक्सप्रेस डिलिव्हरी, तेज तर्रार चेंडू टाकला होता. साप चकित केले फलंदाज अब्दुल याला. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 16. बिनबाद 16 अशी सुरुवात आहे ती एच वेस्ट बांद्रा या संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा साईराज. बॉलिंग मार्कवर सज्ज होताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडूला अतिशय चांगला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र सेफ सुरक्षित 2 धाव पूर्ण करते अब्दुल. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर. बिनबाद 18 धावांची भागीदारी. दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळते. सिंगल, डबल आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना दोन्ही फलंदाज, विशेष करून आक्रमक फलंदाजी करताना दीपेश आणि संयमाने खेळताना फलंदाज अब्दुल. 3 धावांवर खेळतोय. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर साईराज. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. सामना करेल फलंदाज अब्दुल. चेंडू मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज झेपावतोय आणि फलंदाज बाद होते. कॉट अँड बोल्ड. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. अब्दुल याची खेळी संपुष्टात आलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय साईराज. फालतूमध्ये अफलातून झेल घेतला आणि सॉफ्ट डिसमिसल. आता मात्र नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शैलेश. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. हिट रो, फिट रो. जो हिट आहे वही फिट आहे आणि तुम्ही क्रिकेट खेळत राहा, एकत्रित या, एक संघ व्हा आणि चांगली स्पर्धा. पहिल्यांदाच बघा, आतापर्यंत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी वृंदाकरिता, हा सलग 4था पर्व आहे. पहिली अशी स्पर्धा आहे की जी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट आयोजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. चांगली स्पर्धा भरवलेली आहे ती. या स्पर्धेचे 1 मॅन शो साजन भोईर यांच्या वतीनं. चेंडू मात्र चॉप करण्याचा प्रयत्न बघूया. जोरदार अपील. यस, फ्लाय स्लिप मध्ये झेल घेतलेला आहे आणि फलंदाज मात्र बाद होते. दुसऱ्या विकेटचं पतन. डगआउट मध्ये परततोय फलंदाज दीपेश. बघा, चांगली खेळपट्टीवर जोडी जमली होती, चांगला जम बसला होता. पहिला फलंदाज बाद झाला अब्दुल, त्यानंतर बाद झाला दीपेश. बॅक टू बॅक 2 जबरदस्त हादरे दिलेले आहेत ते साईराज याने. 6 चेंडूंचा सामना केला, 15 धावांची खेळी साकारली आणि झेलबादच्या रूपाने बाद झाला तो फलंदाज दीपेश. सिद्धांत नवीन फलंदाज येतोय.
खेळपट्टीवर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. पहिला फलंदाज बाद झाला अब्दुल, सलामीचा फलंदाज. त्यानंतर बाद झाला दुसरा फलंदाज दीपेश. आता मात्र तब्बल 18 धावांवर 2 फलंदाज बाद झाले आहेत. अंकुश भोईर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो सर्वे सर्वा प्रणेते साजन भोईर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे, क्रॅकिंग ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. शॉर्ट मिड ऑफला मिळेल फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना 19. सिद्धांत याच्या बॅटमधून धाव आली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना अतिशय चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू निघून जाते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि यशस्वी षटकाची सांगता होते. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि गडी बाद केले ते 2. बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल महागडा ठरला तो गोलंदाज विशाल. एक्सपेन्सिव्ह ओव्हर बघायला मिळाला. धावा खर्च केले होते त्या 16. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक धावांवर लगाम लावणारी गोलंदाजी केली ती गोलंदाज साईराजाने. 3 धावा देत 2 गडी बाद केले. आता मात्र या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये एक चॅलेंजेबल आणि फायटिंग स्कोर जर ठेवायचा असेल तर निश्चितच जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील एच वेस्ट बांद्रा या संघाला. यानंतर जो सामना होणार आहे आजच्या दिवसामधला दुसरा सामना होणार आहे नायर हॉस्पिटल वर्सेस BMC पॅन्थर. दोन्ही संघ कर्णधाराने सज्ज राहायचे नाणेफेक करण्यासाठी. पहिल्या डावातील 4 षटक संपल्यानंतर 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सूरज येतोय. एक सूरज आकाशामधून उगवलेला आहे आणि दुसरा सूरज आता मात्र बॉलिंग मार्कवर. चेंडू उडवलाय, आकाशी फटका, स्कायर शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेतला आणि तिसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. लागणारा तिसरा धक्का एच वेस्ट बांद्रा या संघाला. अतिशय अफलातून झेल घेतला आणि फलंदाज बाद झाला. खेळी संपुष्टात आलेली आहे ती सिद्धांत याची. 3 झटके दिलेले आहेत. तिसरे यश आपल्या संघाला मिळून देते गोलंदाज सूरज. बिरजू न्यू बॅट्समन इन क्रीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते बिरजू. नंबर ॲट 5 क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. मात्र स्ट्राईक वर असणार आहे फलंदाज शैलेश. गोलंदाज सज्ज होताना सूरज बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बघूया. शॉर्ट आर्म पुल अँड सक्सेसफुल. लॉंग वे बिग वे बिग 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र हाय जंप मारताना स्कोरबोर्ड वर 25 धावा. सिल्वर जुबिली धावसंख्या धावबलकावर बघायला मिळते. शैलेशच्या बॅट मधून निघालेला नेत्रदीपक षटकार. आता मात्र निश्चित धावांचा वेग वाढवावा लागेल कारण एक चांगलं आव्हान ठेवायचं असेल तर एच वेस्ट बांद्रा या संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना सूरज. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज शैलेश. चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एकच धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते 26. 26 लॉस ऑफ 3 विकेट अँड 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरी षटके प्रगतीपदावर. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज आमच्यापासून दूर जाताना. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंच सुनील मात्रे यांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू टाकला होता. धावसंख्या वाढते धावबलकावर 27. आपण टाईप करायचंय, सर्च करायचंय ओम फोटो लाईव्ह आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चेंडू मात्र प्लेड ऑन दांडीगुल
यू मिस, आय डेफिनेटली. चौथ्या विकेटचं पतन. चौथा फलंदाज बॅक टू द पवेलियन. बिरजू याची खेळी संपुष्टात आलेली आहे. भोपळाईने फोडता फलंदाज बाद होते. त्रिफळा बादच्या रूपाने बिरजू. एका पाठोपाठ एक 4 हादरे दिलेले आहेत. आता मात्र सूरज आपल्या संघासाठी हे चौथे यश मिळवून देते. चांगली गोलंदाजी. संजय जातोय नवीन फलंदाज. आता मात्र तू चल मै आया, तू चल तुझ्या पाठीमागे मी येतोय असा क्रम लावून ठेवलेला आहे एच वेस्ट बांद्रा संघाच्या फलंदाजांनी. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकावर येते 27. चांगली गोलंदाजी सूरजाची बघायला मिळते. षटकार खाल्ल्यानंतर या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. चेंडू मात्र बघूया. अतिशय चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हवाई फायर. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 3-3 33. चांगला आकार येतोय धावसंख्येला. संजय यांनी आपला अकाउंट षटकाराने ओपन केलेलं आहे. नायर हॉस्पिटल, बीएमसी पॅन्थर दोन्ही संघांच्या संघनायकाने नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचे. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो बघायला मिळते. आपण आणखी एक साइड टाइप करायचं आहे. स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. धावसंख्या धावपलकावर 33. 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरी षटक प्रगतीपथावर आहे. मॅच बॉल आलेला आहे. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. सज्ज होतोय फलंदाज संजय, ज्याने एक चेंडूचा सामना केला आणि षटकार ठोकला. चेंडू मात्र बघूया ऑफिस स्ट्रोक्स केलेला आहे, फ्लिक केलेला आहे. अगदी विराट कोहलीचा अंदाज होता. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होते. विशाल यांनी या सामन्यामध्ये तब्बल 2 झेल घेतलेले आहेत आणि फलंदाज बाद होते. तब्बल 5वा निम्मा संघ गारद झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 5-33. असं वाटत होतं की आपल्या संघाला एक चांगल्या लक्ष्याकडे घेऊन जाईल संजय, मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि मिड विकेटला एक झेल अफलातून झेल घेतला तो विशाल याने आणि बाद झाला फलंदाज संजय. अजिंक्य येतोय नवीन फलंदाज. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये. गौरव शेवटचा अंतिम 34 षटक घेऊन आलेला आहे. 2 चेंडूंचा सामना केला तो संजय याने आणि 6 धावांवर बाद झाला झेलबादच्या रूपाने. उत्तमजी पाटील साहेब चाविंद्रा, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि मी आपणास विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय गुरुनाथ भोईर स्मृती चषक 2021 मध्ये या स्पर्धेचे 1 मॅन शो साजन भोईर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. गौरव शेवटचं अंतिम षटक आहे. सामना करण्यासाठी सज्ज होणारे फलंदाज अजिंक्य. शैलेश आहे. अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. चेंडू मात्र बघूया ड्राईव्ह केलेला आहे. अजिंक्याच्या बॅट मधून धाव आलेली आहे. मिळेल फक्त ते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 34. 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आणि टेल हँडर येते की नाही बघायचं आहे. गोलंदाज गौरव. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हवाई फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार शैलेशच्या बॅट मधून निघालेला दमदार षटकार.
आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर वेगाने वाढताना 40. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर अगदी डाऊन दी ग्राउंड खेळला होता षटकार. आणि निश्चितच धावसंख्या आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या बघायला मिळते धावपलकावर 40 धावा. गोलंदाज गौरव लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बघूया मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जातोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. आपण धावत राहायचंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 42. नाणेफेक करण्यासाठी यायचंय नायर हॉस्पिटल आणि बीएमसी पॅन्थर. या पण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये व्यंकटपती राजूचा अंदाज आहे. गोलंदाज गौरव याचा चेंडू मात्र बघूया उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपते. अजून एक झटका OUT फलंदाज बाद. लागणारा 6वा झटका एच वेस्ट बांद्रा या संघाला. शैलेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना क्रमांक 8 वर खेळण्यासाठी. तब्बल 15 धावांची एक शॉर्ट डायनामिक इनिंग पेश केली ती शैलेश याने आणि झेलबादच्या रूपाने बाद झाला. गौरव चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. 2 क्षेत्ररक्षक सरसावले होते. चेंडूला अडवण्यासाठी रेस लागली होती 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. अखेरकार रेस जिंकलेली आहे चेंडूने. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 46. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावातील. गोलंदाज गौरव सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज अजिंक्य. लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील हा शेवटचा चेंडू. फेसिंग इन बॅट्समन अजिंक्य. गौरव लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एकेकाली भारताचा व्यंकटपती राजू अशा प्रकारची गोलंदाजी करताना आपण बघितलेलं आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात धावत असा आला नव्हता आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या धावपलकावर 46 आणि 47 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी वॉर्ड भायकाला या संघाला. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी नायर हॉस्पिटल आणि बीएमसी पॅन्थर. प्रमोदजी तरे साहेब आणि उत्तमजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि आपल्या उपस्थितीमध्ये या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. नायर हॉस्पिटल संघाचे कॅप्टन हे कॉलिंग करणार आहेत. छापा असं म्हणणं आहे आणि छापाच येते. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. संदीप पवार नायर हॉस्पिटल संघाचे कॅप्टन आपण टॉस जिंकलेले काय निर्णय आणि फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्दिष्ट आहे?
असं तर काय नाही, त्यांचे प्लेयर्स आम्ही ओळखतो आणि त्याला कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्ही कशेली भिवंडी गावामध्ये पहिल्यांदाच मला तर वाटते स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. चौथं पर्व आहे मला तर वाटते तुमचं. पहिल्यांदाच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो साजन भोईर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या वतीनं काय सांगणार. अतिशय आकर्षक ट्रॉफीज आहेत, सुंदर मैदान आहे, भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. ऑलवेज वन स्टेप अहेड. कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार नाही. काय सांगशील या स्पर्धेविषयी? ऑर्गनायझिंग तर खूपच छान केली आहे. या ऑर्गनाइज म्हणणं एकच आहे की इथून काहीतरी शिकून पुढे जाऊन आणि आम्ही पण आमच्या ग्राउंडवरती काहीतरी अंमलबजावणी करू शकतो, असं काहीतरी घेऊन जायचं आहे या ग्राउंडवर. चांगली फाईट बघायला मिळेल. मग काय, ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. बीएमसी पॅन्थर संघाचे संघनायक, टॉस तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स होती? हो होता, इम्पॉर्टंट होता. मग तुम्ही नाणेफेक हरलेले आहेत, गमावलेली आहे नाणेफेक. तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमचे असे कोणते स्टार फलंदाज आहेत जास्त धावा पूर्ण करण्यासाठी? हेमन आराड. हेमन आरड याच्या व्यतिरिक्त असे कोण फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील? हाय, बरेच जण आहेत चांगले खेळणारे प्लेयर, पण त्याच्याकडनं जास्तीत जास्त हेमन हरडकडनं आम्ही जास्त अपेक्षा करेन. आणि हे जे आयोजन आहे, संपूर्ण मैदान ग्रीन ग्रास, आउटफील्ड अतिशय दमदार आहे, आकर्षक ट्रॉफीज आहेत. या स्पर्धेचे सर्व साजन भोईर यांची देण आहे. भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. क्रिकेट फेस्टिवल 16 आहे. या कशेली गावाचा आपण जर विचार केला तर काय सांगशील संपूर्ण या बिग शो विषयी? अरेंजमेंट वगैरे खूप छान केले, कारण की असं आम्हाला कुठे बीएमसी मध्ये असं बघितलं नाहीये. हे पहिलंच वर्ष असं आहे का, आणि अशी अरेंजमेंट चांगली बघायला भेटते आम्हाला. यूट्यूब लाईव्ह मेन इम्पॉर्टंट म्हणजे आमच्यासाठी आहे, कारण की कुठेच अशी यूट्यूब लाईव्ह कुणीच केलेली नाहीये. मग प्रेक्षकांना एक टॉप इन्काउंटर सामना बघायला मिळेल? हो हो, भेटेल. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नायर हॉस्पिटल संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बीएमसी पॅन्थर या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, मोहन भोईर. थँक्स, धन्यवाद जेवण. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची दत्त आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आहे आणि बघूया कुठला संघ एक जबरदस्त औषधाने परफॉर्म्स करून या स्पर्धेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. रंगतोय सकाळच्या सत्रामधून पहिला सामना बांद्रा विपक्ष भायकल्ला. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहिलं होतं बांद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना 46 धावा केल्या होत्या आणि 47 धावांचं जे आव्हान आहे त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना. गौरव आणि राम स्ट्राईक रोटेट करतोय. गौरव नॉन स्ट्राईक साठी राम. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 11.75 साधारण 11 ते 12 धावांची आवश्यकता आहे. निश्चित प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका. अँड फर्स्ट ट्रम्प कार्ड गोलंदाज शैलेश. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिल्या षटकात शैलेश. स्ट्राईक रोटेट करतोय गौरव आणि नॉन स्ट्राईक साठी राम. विजयाचं लक्ष 47 धावांचं प्रतिषटकात आपण विचार केला तर निश्चितच साधारणतः 12 धावांची आवश्यकता आहे. साजन भोईर यांची देण पाहतोय. साजन भोईर यांचा हा इव्हेंट आपण पाहतोय. साजन भोईर यांचा हा महा बिग शो आपण पाहतोय. पहिला चेंडू सुंदर फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने चेंडू जातोय सीमा आरशेबाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं आपण उत्तर पाहिलं होतं. जेवण आपण पाहिलं होतं. आखो टप्प्याचा चेंडू होता, थोडासा हाफ टॅकर पद्धतीचा चेंडू. फलंदाज थोडासा चपल चेंडू, सुंदरसा हुकचा फटका पाहिला होता. चेंडू लॉंग लेग सीमा आरशेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक चौकार येतोय. चौकानं संघात धावसंख्या होती बिनबाद 4. पहिल्या प्रगती पथावर पहिल्या चेंडूवर घणागती असा प्राय. विशाल लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आपण थोडंसं अटॅक क्रिकेट पाहतोय. पहिल्या चेंडूवर घणागतीचा प्रार होतोय. चेंडू जातोय सीमा आरशेबाहेर चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 4. फलंदाज आपलं वैयक्तिक खातं ओपन करतो आणि संघाचा श्रीगणेश होतो या 4 धावेने. धावसंख्या बिनबाद 4. पुणे अगेन्स्ट गोलंदाज गौरव.
आता मात्र हलकासा अपील निश्चित प्रश्न विचारला जातो पंचांना, मात्र पंच संमत नाहीये. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे देव आणि पंच म्हणजे क्रिकेटचे देव आहेत आणि पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्रीवरचा आदेश आहे. एका बाजूला आपण पाहू शकता अमित शहा, दुसऱ्या बाजूला एका बाजूला अमित शहा तर दुसऱ्या बाजूला मोदी. आता मात्र लेग स्टंप थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अवांतर धाव अवांतर धाव सगळं धावसंख्या धावने पुढे सगळे धावसंख्या होते ती बिनबाद 5. पंचांचा निर्णय अखेरचा. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे क्रिकेटचे देव आणि पंच म्हणजे पांढरा हत्ती. अतिशय सुंदर फटका, वन बॉस. एका टप्प्याने चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफ सी मारशा बाहेर चौकार. हा पण एक चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह आपण पाहिलं होतं. चेंडू एका टप्प्याने सी मारच्या बाहेर जाणार दणदणी चौकार येतो. चौकार संख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 9. विजयाचं लक्ष सर्व संघांना सूचित केलं जातं जे वॉकिंग ट्रॅक आहे, फुटपाथ आहे आमचं, त्या फुटपाथच्या बाहेर बाउंड्री आहे. कदाचित बरेच प्रेक्षक खेळाडू असं वाटतं का ती सीमारेषा आहे, पण ती सीमारेषा नाही आहे, सीमारेषा बाहेर आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी जाऊन धडकतोय तेव्हा बऱ्याच खेळाडूंना असं वाटतं का चौकार झाला, मात्र चौकार नसतोय. सीमारेषा ट्रॅकच्या बाहेर आहे याची सर्व संघाने नोंद घ्या. जे आमचं फुटपाथ आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्या बाहेर सीमारेषा आहे आणि जोपर्यंत सीमारेषेवर चेंडू जात नाहीये तो पण आपण धावा काढायचे आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अक्रॉस द लाईन थोडं आडवे बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. बघूया आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय. निश्चित चांगला थ्रो झाला होता. डायरेक्ट स्टंपला हिट करणारा चेंडू आपण पाहिला होता. अतिशय चांगला निशाणा साधला होता. मात्र कुठेतरी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. 2 धावा. लेग बाईच्या रूपाने मात्र पंचांचा लेग बाईचा आहे तो 1 धावीचा निर्वाळ. 1 धावाने संख्या धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 10. विजयाचं लक्ष 47 धावांचा प्रतिशतकाप्रमाणे विचार केला 11.75 ची सरासरी साधारण ते 12 धावा प्रत्येक षटकामागे हवे आहेत. सुस्वागतम सुस्वागतम मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पॉप्युलेशन संघटनेचे सन्माननीय सदस्य आमचे परममित्र आहेत आणि खास करून कशीलगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. एक कशीलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत मान्य श्री गणपतजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम मान्य श्री गणपतजी भोईर, कशीलगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. बिनबाद 14. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिपेंड. आक्रमण हे बचावाचं साधन असं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना पहिल्या षटकापासून थोडंसं अटॅक आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात आहे, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय नुकतेच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं तर मान्य श्री गणपतजी भोईर आणि त्याचबरोबर पोगावचे प्रतिष्ठित सुप्रसिद्ध उद्योजक उत्तमजी पाटील या व्यासपीठावर मंचावर आहेत. मान्य श्री धनराजजी राठोड साहेब, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडीतील एक नामांकित व्यक्तिमत्व आणि बिल्डर लॉबीमधील नामांकित उद्योजक धनराज राठोड, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले आणि सर्वोत्तम स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे धनराजजी राठोड, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. व्यक्ती पहिला सांघिक दुसरं गोलंदाज
विनोद आणि या ठिकाणी मात्र चेंडूला बिरकावून दिलं जाईल. बघू चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतं. प्रतिम झेल कलेक्ट केला जातो. निश्चितच चेंडूवर फटका मोठा होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. आउटफील्ड मधून आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. वेल जज कॅच. सिद्धांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि सुंदरसं झेल कलेक्ट केला जातो. क्रिकेटमधून 3 फॉर्मॅट मित्र फार महत्वाचे असतात. विजयासाठी क्रिकेटमधून 3 फॉर्मॅट फार महत्वाचे असतात. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण. एक लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. अतिशय उत्कृष्ट झेल कलेक्ट केला गेला होता आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गौरव बाद होतोय. 5 चेंडू पेस करतो आणि संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी. 8 धावांची. नेक्स्ट न्यू बॅट्समन भावेश येतोय. 47 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामधून आपण पाहिलं होतं. 14 धावांची जबरदस्त खेळी. अक्रॉस द लाईन थोडंसं आडवे बॅटने चेंडूला पार केला जातो. चेंडू डीप मध्ये जाते. आउटफील्ड मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सत्य धावसंख्या होती ती. वेलकम 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 सुस्वागतम. भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व मान्य श्री धनराज राठोड साहेब, बिल्डर लॉबी मधील एक नामांकित उद्योजक, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं डिफेन्सिव्ह केलं होतं. चेंडू शॉर्ट सिली मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 16. मान्य श्री धनराजजी राठोड, बिल्डर लॉबी मधून एक तुंग भरारी ज्यांची आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आपण पाहतो. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे ती 16. एक धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सत्य धावसंख्या होते ती 17. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. पुल्यांचा चेंडू बिरकावून दिला जात आहे. स्कोर ऑफ विकेट. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. एक मोजून तोडून मारलेला फटका. कॅल्क्युलेटर षटकार ज्याला म्हटलं जातं. फेस टू फेस षटकार. संघाची धावसंख्या 7 धावेने पुढे सत्य धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक 2 समजा दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. अजूनही विजयापासून 24 धावा दूर आहे. तर तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठ मंचावर. मान्य श्री श्यामजी पाटील साहेब यांच्यासाठी शुभागमन. आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत असा नागरिक श्याम पाटील साहेब, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धावसंख्या 23 आणि विजयापासून 24 धावा दूर आहे. 12 चेंडू 24 धावा प्रति षटकामागे. एक 12 धावांची सरासरी. तर दोन्ही सामन्यांचं जर अपडेट पाहिलं जेवण एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. तर जाऊया पुन्हा एकदा आपण व्यासपीठ मंचावर. कॅमेरामॅन थोडंसं आपण स्टेज कव्हर करायचंय. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय
साविंद्र गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व आणि निश्चित या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे. सर्वोत्तम स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे मान्य श्री उत्तमजी पाटील साहेब, भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खास करून साविंद्र गावचे एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांच्यासाठी विशेष गौरव सन्मान करण्याची विनंती अशी आहे. गणपतजी भोईर, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि त्याचबरोबर कशेळी शिवसेना शाखेचे प्रमुख आहेत. त्यांच्या शुभ हस्ते होते या मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. मान्य श्री उत्तमजी पाटील साहेब यांच्यासाठी विशेष गौरव सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय मान्य श्री गणपतजी भोईर यांचं विशेष गौरव आणि सन्मान करण्याची विनंती. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे वन मॅन शो सज्जनजी भोईर, आपण आपल्या शुभ हस्ते गणपतजी भोईर साहेब यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. फलंदाज बाद होते. अतिथी देवो भव, अतिथी या देवा समान असतो आणि या ठिकाणी अतिथींचं, मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सन्माननीय सदस्य आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा कशेळीगण या शाखेचे शाखा प्रमुख आहेत गणपतजी भोईर यांसाठी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर पाहतोय एक निश्चितच उद्योजक क्षेत्रामधून एक उत्कृष्ट कामगिरी आपण ज्यांची पाहतो धनराज राठोड साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि नेहमीच ज्यांचा एक सहकार्याचा हात आमच्या पाठीशी असतोय धनराज राठोड साहेब यांच्यासाठी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्वोत्तम स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, तन मन धन ज्यांना मला या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. धनराजजी राठोड साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. धन्यवाद. त्यानंतर मान्य श्री राम आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत नागरिक मान्य श्री श्यामजी पाटील साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. श्याम पाटील साहेब यांचा आपण विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मित्रो, अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण या मान्यवरांचं, अतिथींचं विशेष गौरव आणि सन्मान करतोय. मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केला जातो. धन्यवाद. तर पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडं. धावसंख्या होती ती 28. अजूनही विजयापासून तब्बल 19 धावा दूर आहे. अजूनही विजयापासून तब्बल 19 धावा दूर आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपर 7 चेंडू 19 धावा. थोडंसं मिशन अवघड आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. निश्चितच या सामन्यातील पहिला आणि दुसरा चेंडू हे दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचं आहे. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याची संधी प्राप्त होती. सिद्धांत वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं अंतिम अखेरचं षटक आता तो सिद्धांत. विजयापासून अजूनही तब्बल 19 धावा दूर आहे. सामन्यावर निश्चितच एक पकड थोडीशी मजबूत झालेली आहे एच वेस्ट बांद्रा संघाची. मात्र पहिले 2 चेंडू असतील हे दोन्ही चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतो रायटम आणि पहिला चेंडू घणागती असा प्रहार. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र एक संघर्ष आपण पाहतोय. संघर्षमय षटकार येतोय
आणि या 6 धावेने आता मात्र सामन्याचं पिक्चर थोडंसं बदलतंय. कलाटणी मिळते सामन्याला. आता मात्र भायखला संघ कुठंतरी थोडंसं विजया दिशेने वाटचाल करतोय आणि येणाऱ्या 5 चेंडूमधून विजयापासून फक्त आणि फक्त 13 धावा दूर आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय घनागती फटका आपण पाहिला, खास करून भावेशाच्या बॅट मधून. आता मात्र एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू. फलंदाज थोडासा बॅकफुटवर होता. चेंडूला जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट पण संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू. रामेच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. अजून पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. मात्र चेंडू बघूया एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. क्रिकेटमध्ये हे चालणार नाही मित्र. सामना जर विजय करायचा असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं आणि झेलाला फार महत्वाचं स्थान असतं क्रिकेटमधून. घ्या कॅच, जिंका मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण क्रिकेटमधून नेहमीच आपण पाहत असतो. या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि त्याचबरोबर 2 धावा. आता येणाऱ्या 3 चेंडूमधून विजयासाठी 11 धावांची गरज आहे. मात्र 2 मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी हेमंतजी हरड, आपण जर कोण प्रेक्षामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. भिवंडी तालुक्यातील सर्वात नामांकित असा खेळाडू हेमंतजी हरड, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत, खास करून गणपतजी भोईर यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. बिग 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 षटकार. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला एका रेषेमध्ये भिरकावून दिली. चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीम आरशा बाहेर. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आणि सर्वात महत्वाचं ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका आपण पाहतोय. फलंदाज राम याच्या बॅट मधून आता विजयाचं समीकरण बदलते. येणाऱ्या 2 चेंडू मधून विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. अजूनही सामना दोन स्थितीमध्ये पाहतो. 50-50 मध्ये या सामन्याचं पिक्चर केल्याने येणाऱ्या 2 चेंडू मधून अजून विजयापासून तब्बल 5 धावा दूर आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण फलंदाजी पाहतो राम याची निश्चित कोणतरी संघर्ष फटके ज्याच्या बॅट मधून आपण पाहतो. येणारा चेंडू सिद्धार्थ याचा आणि फलंदाज राम. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. विजय षटकार येतो राम याच्या बॅट मधून आणि तोच ठरतोय या स्पर्धेचा मानकरी, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले 3 षटकार 1 चौकार. राम आपण लगेच स्टेजवर यायचं आहे आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाला विनंती लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले षटकारांची आतिषबाजी, विजयाचा शिल्पकार राम आपण स्टेजवर यायचंय. मान्यवर कक्षामधून मी आवाज देवी इच्छितो आमच्या मान्यवरांना. मान्य श्री उत्तमजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे स्वर्गीय गोवर जयराम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू हर्षल दयानंद भोईर यांच्याकडे जी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. मानकरी राम याने निश्चितच चांगला केला काम. मान्यवरांच्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफीचे वितरण केलं जातं. मॅन ऑफ द मॅच ची जी आकर्षक ट्रॉफी आहे मानकरी राम उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ट्रॉफीचे वितरण केलं जातं. वेल प्लेड राम अँड बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच. रामकृष्ण कोठा या स्पर्धेचा मानकरी ठरतो. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली या स्पर्धेमधून.
वेलकम साई. न्यू 40 प्लस भिवंडी क्रिकेट या संघातील एक जबरदस्त खेळाडू साई, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत.